नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे बघा 2 वाट्या बेसन पीठ, 2 वाट्या गूळ घेतलाय किसून, त्यानंतर इथे लाल रंगाचा फूड कलर घेतलेला आहे आणि इथे तेल घेतलं आहे मोहन टाकण्यासाठी। तर एकदम कमी साहित्यामध्ये तुम्हाला मस्त गावाकडच्या जत्रेत मिळणारी गोडीशेव बनवून दाखवणार आहे। तर इथे मी कटोऱ्यामध्ये ते डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा नॉर्मल टेम्परेचरवरचं तेलाचं 3 टेबलस्पून एवढं मोहन टाकून घेणार आहे आणि हे जे मोहन आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शेव तळल्यानंतर सर्व बाजूंनी छान खुसखुशीत अशी तयार होईल। असा मोठा पिठाचा वळल्या गेला म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पडलंय। त्यानंतर 1 चिमूट एवढा बेकिंग पावडर इथे मी टाकून घेणार आहे। तुम्ही सोडा सुद्धा वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात। त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरवरच पाणी वापरून आपल्याला इथे बेसन पिठाचा छान घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे आणि इथे तेल सुद्धा इथे मी तापत ठेवलेलं आहे। तर या गोळ्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला याची शेव वळायला घ्यायची आहे। तर यातलाच एक छोटासा गोळा काढून मस्त या चॉपिंग बोर्डवरती मी वळून घेणार आहे। ही शेव करायला आपल्याला कुठल्याही प्रकारचा साचा वगैरे लागत नाही। तर अशा पद्धतीने वळून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही वळून झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने याचा छान कट करायचा आहे। खूप जास्त मोठ्या आकारात नाही, खूप जास्त लहान तुकडे करायचे नाहीत, मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला इथे करून घ्यायचे। तर यानंतर दुसऱ्या पिठाची सुद्धा मी वळून घेतली आणि ते सुद्धा कट केलंय। तर संपूर्ण पिठाची अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने ही शेव मी वळून घेतलेली आहे। त्यानंतर आपलं हे तेल इथे तापलेलं आहे, तर तेलामध्ये आपण ही शेव सोडून घेणार आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही शेव तळायची आहे, कारण की शेव थोडीशी जाड आहे, आतून बाहेरून चांगली खुसखुशीत अशी तळल्या गेली पाहिजे, म्हणजे खाताना एकदम अप्रतिम चवीची ही लागते। तर कोणाकोणाला गावाकडे गेल्यावर या गोड्या शेवची आठवण येते। तर अशा पद्धतीने जर घरीच बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून ठेवा आणि महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने शेव आपली तयार झालेली आहे। त्यानंतर इथे गूळ कढईमध्ये टाकून घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे पाणी आणि 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि छान याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे। आपल्याला गुळाचा घट्ट पाक करायचा नाही, एकतारी पाक करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर आपोआप या गुळातले खडे सगळे विरघळून जातात आणि असा मस्त पाक तयार होतो। त्यानंतर इथे मी लाल रंगाचा फूड कलर टाकून घेणार आहे आणि हा फूड कलर व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा आहे, म्हणजे अगदी मार्केट सारखी आपली ही गोडी शेव तयार होते। तर इथे बघा मी ही शेव सगळी या पाकामध्ये टाकून देणार आहे आणि पाकामध्ये हिला चांगलं कोट करून घेणार आहे। तर व्यवस्थित आपल्याला हिला कोट केल्यानंतर अगदी मार्केट सारखा लाल रंग आपल्या या शेवला येतो। कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही घरी बनवलेली आहे। तर खायला सुद्धा एकदम सेम तशीच चव येते। तुम्ही यामध्ये पांढरे तीळ घालू शकता, त्यानंतर कोणी ओवा सुद्धा घालतं, कोणी बडीसोप सुद्धा घालतं। तर तुम्हाला जो यामध्ये फ्लेवर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात। मी एकदम प्लेन केलेली आहे। नंतर ही पाकामध्ये चांगली मिक्स केल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर तुमचा पाक जर गुळाचा थोडा जास्त झाला असेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, अजून थोड्या पिठामध्ये शेव तुम्ही तयार करून घ्या पिठाची आणि यामध्ये टाकू शकतात। आणि हा एक्स्ट्राचा पाक थोडासा वरतून यावरती टाकायचा आहे आपल्याला, जेणेकरून जिथे जिथे कोट वगैरे झालेली नाहीये तर अशा पद्धतीने वरून पाक टाकल्यावर चांगली ही पाकामध्ये कोट होते आणि याला ताटलीमध्ये थोडंसं पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे ही अर्ध्या तासाने छान सेट होते गार झाल्यानंतर आणि एकदम निघायला सुद्धा सोपी पडते, एकदम सुटसुटीत अशी होते। तर इथे बघा अर्ध्या तासाने सेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मस्त अशी निघतीये। तर लगेच अशी मोकळी होतीये, बिलकुलही त्रास होत नाहीये हिला वेगळं करायला। तर एकदम छान अशी ही आपली गोडी शेव तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरी गोडी शेव करतात का, नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली का हे देखील मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने मस्त साध्या सोप्या रेसिपीज घरी करून ठेवा, म्हणजे मुलांना सुद्धा काही गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही या पौष्टिक अशा रेसिपी घरच्या घरी मुलांना देऊ शकता। तर इथे बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवलेली आहे आणि यामधली एक तोडून सुद्धा दाखवते की आतून जशी बाहेरच्या शेवला जाळी पडलेली असते तशीच याला छान जाळी पडलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी शेव झाली।